हाय गाईज, वेलकम टू माय न्यू चॅनल ट्रेड विथ मोना. तर आज मी तुम्हाला एका फार्मा स्टॉकबद्दल, त्याचं एल काय असेल, त्याचं टार्गेट काय असेल ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर तो फार्मा स्टॉक आहे. फार्मा स्टॉकचं नाव आहे लॅव्हिस रॅप. त्याचा चार्ट ओपन करून घेऊया. आणि लक्षात ठेवा, मी फक्त एज्युकेशनल पर्पज हा व्हिडिओ सांगत आहे. मी सांगितलं म्हणून तुम्ही डायरेक्ट बाय सेल करू नका. मी काय तुम्हाला बाय सेल सिग्नल देत नाही आहे, ठीक आहे. तर हा चार्ट ओपन केला. आता मी माझं ॲनालिसिस शेअर करते, ठीक आहे. आणि हां, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी आज 2-3 व्हिडिओ देत आहे. आणि मी जे व्हिडिओ देत आहे ना, तुम्हाला ॲनालिसिस शेअर करत आहे ना, ते तुम्ही उद्या आहे ना मार्केट सुरू झाल्यानंतर चेक करा की माझे ॲनालिसिस कितपत योग्य आहे आणि कितपत चुकीचे आहे, ठीक आहे. आणि मला पण कमेंट करून सांगा. तर आपण काय करूया, आधी टाईम फ्रेम चेंज करून घेऊया. 1 वीक पावर पाहूया काही आपल्याला भेटतंय का. 1 वीक, ठीक आहे. 1 वीकमध्ये ना मला एक रेजिस्टन्स मेक सपोर्ट भेटतोय, पण वाटत नाही आहे की हा स्टॉक तिथपर्यंत येऊ शकतो, ठीक आहे. आहे बट वाटत नाही आहे, ठीक आहे. तरी मी सपोर्ट मेक रेजिस्टन्स ड्रॉ केला आहे. हां, ठीक आहे, ड्रॉ झाला. तर त्यानंतर आपण एक आत्ता हॉरिझॉन्टल लाईन घेऊया, जेणेकरून मला तुम्हाला दाखवायला सोपं होईल, ठीक आहे. हॉरिझॉन्टल 1 वीक आहे, ठीक. आता 1 डे टाईम फ्रेममध्ये आपण शिफ्ट होऊया. आता 1 डे टाईम फ्रेममध्ये कुठं सपोर्ट मेकर रेजिस्टन्स भेटतोय का, तर हां, मला इथे सपोर्ट मेकर रेजिस्टन्स भेटतोय, पण भरपूर मोठा आहे. पण ठीक आहे, आपण ड्रॉ करून घेऊया, ठीक आहे. इथपर्यंत भरपूर मोठी लेवल होती. माझा या स्टॉकमध्ये ना फक्त डाऊन साईडचा व्ह्यू आहे, अप साईडचा काही व्ह्यू नाही आहे, ठीक आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता तुम्ही इथं पाहू शकता, एक सेकंड. आता ही जी लेवल आहे, ही कोणती लेवल आहे, 1799, ठीक आहे. तुम्हाला प्राइस दिसत नाही आहे का, एक सेकंड ना, मी लॅपटॉप असं करते, ठीक आहे. तुम्हाला प्राइस दिसते का, प्राइस दिसते 1799. 1799ला हा स्टॉक इथे याने बघा, इन्व्हर्टर हॅमर 2 बनवलेत. हा ग्रीनमध्ये एक बनवलाय आणि हा रेडमध्ये एक बनवलाय, ठीक आहे. आणि सगळ्यात त्याच्यात दुसरं मेन कारण हा काय झालाय, ओव्हरबॉट झोनमध्ये झालाय. आय थिंक ओव्हरबॉट 7986 ओव्हरबॉट झोनमध्ये पण आलाय. आणि दुसरी गोष्ट, हा बेअरिश डायव्हर्जनमध्ये. दुसरी गोष्ट काय, बेअरिश डायव्हर्जन. आता हे बेअरिश डायव्हर्जन वगैरे तुम्हाला माहीत आहे की नाही मला नाही माहिती, पण माझं मेन कारण की मी हा स्टॉक माझ्या शॉर्टलिस्टमध्ये शॉर्टलिस्ट केला आहे. कारण आता हे बघा, इथे ज्यावेळेस ही RSIची प्राईस किती होती 83, त्यावेळेस ह्या स्टॉकची प्राईस किती होती 1334. त्यानंतर पुन्हा हा स्टॉक ह्या लेवलला गेला, 1460ला गेला. त्यावेळेस RSIची प्राईस किती झाली 8333. आणि आता तो इथे ह्या लेवलला आलाय, तरी RSIची प्राईस किती आहे, RSIची प्राईस तुम्ही पाहू शकता. किती RSI दिसतोय ना, हां, इथे तुम्हाला RSI दिसतोय. हे बघा, इथे RSI काय आहे, इथे बघा 7986 RSI. म्हणजे ज्यावेळेस स्टॉकची प्राईस वाढत जाते आणि RSIची प्राईस कमी होत जाते, त्यावेळेस तो बेअरिश डायव्हर्जन असतो. आणि दुसरं कारण म्हणजे इथे दोन्ही इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल बनलेत. तर माझा कालचाच व्ह्यू होता की हा ज्यावेळेस ही लेवल जी आहे ना, ही लेवल आज सपोज या स्टॉकने ही जी लेवल आहे ना, ही लेवल काय येते 1755. आज जर ह्या स्टॉकने 1755 ही जी लेवल जर ब्रेक केली असते ना, तर मी आजच यामध्ये ना, मी काय करते, स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेड करते. मी आजच या स्टॉकचा ऑप्शन घेऊन ठेवला असता, बाय केला असता. पण आज काय झालं, मार्केट ही लेवल ब्रेकच नाही केली, त्यामुळे आज मी कोणतीच एंट्री बनवलेली नाहीये. बट उद्या जर आता ही जी कॅन्डल आहे ना,
ह्या कॅन्डलचा जर उद्या 1776 माझं म्हणजे मेन पॉईंट काय राहील माझा 1755 ज्यावेळेस 1755 ज्यावेळेस ही लेवल हा स्टॉक ब्रेक करेल त्यावेळेस मी पी साईड मी एंट्री बनवून घेणार आणि माझा स्टॉप लॉस कोणता राहील माहिती आहे का हा इथं जर मी एंट्री बनवली उद्या तर माझा स्टॉप लॉस ना ह्या कॅन्डलचा हाफ राहील ही कॅन्डल जी आहे ना ह्या कॅन्डलचा हाफ कॅन्डल माझा स्टॉप लॉस राहील बट आता मी म्हणजे स्टॉप लॉस आहे ना आता याचा हाफ आहे ना तर अजून 2-3 पॉईंट एक्स्ट्रा देते कारण काय होतं ऑप्शनमध्ये ना भरपूर प्रीमियम आहे ना डिके होतात लवकरच त्यामुळं मी हाफ देणार हाफ ह्या कॅन्डलचा हाफ स्टॉप लॉस घेणार प्लस त्याच्यात 1-2 पॉईंट एक्स्ट्रा ठेवणार ठीक आहे त्यानंतर ज्या वेळेस हा स्टॉक 1754ला ब्रेक करेल त्यानंतर मी माझी एंट्री बनवणार आणि माझं फर्स्ट टार्गेट डायरेक्टली माझं हे जे आहे ना 1601 ते राहणार सेकंड टार्गेट माझं 1530 राहणार मला वाटत नाही हा 1530 पर्यंत येईल पण 1601 पर्यंत माझं फर्स्ट टार्गेट राहणार ठीक आहे एस एल कळला असेल तुम्हाला एस एल ह्या कॅन्डलची हाफ कॅन्डल त्याच्यात 2-3 पॉईंट एक्स्ट्रा घेऊन हा एस एल राहणार ठीक आहे तर तुम्हाला हे ॲनालिसिस कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि उद्या ॲनालिसिस योग्य आहे की नाही हेही मला व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे थँक्यू